नमस्कार मित्रांनो. दिल्लीच्या जंतर मंतरवरती 20 तारखेपासून सुरू असलेलं आंदोलन हे कोणत्याही एका पक्षाचं आंदोलन नाही आहे. हे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भावना व्यक्त करणारं आंदोलन आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून ते मोडून काढण्यासाठी विविध प्रयत्न झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदवला, अनेक विद्यार्थिनींना मारहाण झाली तरीही प्रतिकार केला नाही. मात्र या संपूर्ण घटनेत नेमकं काय घडलं आहे याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यावर वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि हिंसाचाराचे आरोप करण्यात आले. दुसरीकडं आंदोलनकर्त्याचा दावा आहे की हे आरोप चुकीचे आहेत आणि घटनांची सत्यता समोर यावी यासाठी स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा गुन्हा आहे का? भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार देतं. सरकार जनतेने निवडून दिलेलं असतं आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं ही कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. दिल्लीतील या घडामोडी सुरू असतानाच विविध राजकीय नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली. काहींनी या आंदोलनामागे राजकीय कट असल्याचा आरोप केला, तर काहींनी आंदोलनकर्त्यावर कठोर टीका केली. मात्र एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे, कोणतेही आंदोलन योग्य की अयोग्य हे ठरवण्यापूर्वी आंदोलनकर्त्याची मागणी काय आहे हे समजून घेणं गरजेचं नाही का? या विद्यार्थ्यांची मुख्य मागणी काय आहे? त्यांचा आरोप आहे की गेल्या अनेक वर्षात विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या. लाखो विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात. शेतकरी आणि कुटुंबे मोठ्या कष्टाने मुलांचं शिक्षण पूर्ण करतात आणि जर परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले तर त्यांच्या स्वप्नांचं काय? हा फक्त एका परीक्षेचा प्रश्न नाही, हा देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. आंदोलनकर्त्यांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला. न्याय मिळावा, जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. आज रस्त्यावर उतरलेले हे विद्यार्थी कोणाचे शत्रू नाहीत. ते आपल्या भविष्यासाठी, आपल्या करिअरसाठी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी आवाज उठवत आहेत. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात. सरकारचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे दोन्ही असू शकतात. पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर संवादातून आणि न्याय प्रक्रियेतून मिळू शकतं. देश कोणत्याही एका पक्षाचा नाही, कोणत्याही एका नेत्याचा नाही. हा देश 140 कोटी भारतीयांचा आहे. म्हणूनच आज गरज आहे ती आरोप प्रत्यारोपाची नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने ऐकण्याची. तुमच्या या आंदोलनाबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.